स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामधल्या कुकडखुंट इथल्या शिवसेना शिंदे गटाचे सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांना धक्का. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार. नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही. माजी खासदार हिना गावित यांची भूमिका. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असल्याचं विधान. बुलडाण्यात माहितीमध्ये वादाची ठिणगी. चिखलीचे नगराध्यक्ष पद हे शिंदे सेनेला द्या. युती करायची तर सन्मानपूर्वक. सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा इशारा. मात्र चिखलीची जागा मागण्याचा त्यांना अधिकार नाही. भाजपची प्रतिक्रिया. बुलडाणा मिळणार असेल तरच युतीमध्ये लढण्याची तयारी. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये माहितीमध्ये बिघाडीचे संकेत. समोरून पक्ष आला तर युती करू. सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यानं सेनेला सोबत घेण्याबाबत अनिश्चितता. त्यामुळे मनपा निवडणुकीमध्ये भाजप, सेना आणि राष्ट्रवादीच्या युतीतून सेना बाहेर पडणार की शेवटच्या क्षणी युती होणार याकडे लक्ष. कराड नगराध्यक्षपदासाठी कुणालाही शब्द दिलेला नाही. भाजपचे आमदार अतुल बाबा भोसले यांची स्पष्टोक्ती. काही लोक नगराध्यक्षपदासाठी आमदारांनी शब्द दिल्याचं सांगत असल्याचं समोर आल्यानंतर आमदार भोसलेंकडून स्पष्टीकरण. शिखर नेतृत्व आणि कोर कमिटीकडून उमेदवार निश्चित होणार असंही केलं स्पष्ट. कर्जतमधील युती नाकारून सुनील तटकरे कुटील डाव खेळत आहेत. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा पलटवार. प्रत्यक्षात कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती केल्याचा थोरवेंचा आरोप. स्वबळावर निवडणूक जिंकू आणि मागचं वैभव पुन्हा प्राप्त करू. वर्ध्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांची प्रतिक्रिया. वर्धा जिल्ह्यामध्ये 100% भाजपची ताकद. तडस यांचा दावा. सोलापूर ग्रामीण भाजपची जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर. शशिकांत शिंदेंकडून 5 महिन्यानंतर घोषणा. नव्या कार्यकारिणीमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी, राजन पाटील उपाध्यक्ष. इतर पदांवर जुन्या आणि नव्यानं दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना संधी.